विद्यार्थी मित्रांनो, डेक्कन आय एसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। उद्या कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे। आपल्या टेस्ट सिरीजला महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब केलेलं होतं। इथे पुण्यामध्ये ऑफलाईन ॲडमिशन्सलाही आपण बरेच जण होतात। PDF फॉर्मॅटमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये तुम्ही मोठ्या संख्येनं पेपर्स मागवून घेतले होते आणि व्हिडिओच्या माध्यमातून राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून सदाशिव नांदे सर, मुक्ता कदम आणि मी आणि तुम्ही सर्व यांचा काही ना काही एक संवाद गेल्या वर्षभरापासून होतो आहे। तर उद्याच्या परीक्षेकरता डेक्कन आय एसच्या पूर्ण टीमतर्फे तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट। आणि काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन ॲज युजुअल जे आपण देतो की वेळेचा क्रायसिस हा याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे। एकच तासाचा तो पेपर आहे, 60 मिनिटांचा पेपर आहे आणि प्रश्न मात्र 100 आहेत। तर आपला मेंटल पीस जो मी नेहमी असं म्हणतो की तो टिकवून ठेवणं आणि कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय पेपरला जाणं की गेल्या वर्षी मेरिट इतकं आलं होतं आणि मग आता यापेक्षा जास्तच मेरिट जाईल असा मेरिटचा कट ऑफचा कुठलाही विचार न करता कोऱ्या मनानं पेपरला जाणं ही या पेपरच्या यशासाठीची पहिली गरज आहे असं मला वाटतं। कारण जर तुम्ही कट ऑफ आणि इतर सगळ्या बाबी डोक्यात गर्दी करून तिथे जात असाल तर तुम्हाला त्या 60 मिनिटांमध्ये पुरेसा पीस मिळणार नाही आणि तुम्ही पुरेशा एकाग्रतेने तो पेपर सोडवू शकणार नाही। पुन्हा एकदा सांगतो, अटेम्प्ट किती करावा, काय करावा या सगळ्या बाबी रिलेटिव्ह असतात, सापेक्ष असतात, त्या वेगवेगळ्या उमेदवारांकरता बदलणाऱ्या असतात। कारण प्रत्येकाचा ॲक्युरेसी रेट, प्रत्येकाचा वाचनाचा वेग आणि प्रत्येकाची वेगवेगळ्या घटकांमधली गती ही वेगवेगळी असते। उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराला मॅथ्स गणितांचा भाग सोपा जाऊ शकतो, एखाद्याला पॉलिटी किंवा एखाद्याला जॉग्रफी, एखाद्याला इकॉनॉमी, एखाद्याला इतिहास, एखाद्याला करंट असं काही सोपं जाऊ शकतं। त्यामुळे आधी काय सोडवावं, नंतर काय सोडवावं, शेवटी गणितं करावीत की सुरुवातीला गणितं करावीत असे कुठलेही ठोकताळे याबाबत नाही आहेत। तुम्ही आत्तापर्यंत आमचे टेस्ट पेपर सोडवलेले आहेत, मार्केटमधले वेगवेगळे टेस्ट पेपर सराव प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत। तर यावरून एक अंदाज जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज तुम्हाला आलेला असेलच। त्यामुळे उद्या जाताना शांतपणे कट ऑफ, नंबर ऑफ अटेम्प्ट याचा कुठलाही विचार न करता रिअल टाईममध्ये त्या 1 तासामध्ये तुम्हाला जे वाटतं आहे तशा पद्धतीने तुम्ही परीक्षेला सामोरे जा। साधारणतः एक अप्रोच असला पाहिजे की फार निगेटिव्ह करायला नको। त्यावेळेला रिअल टाईममध्ये आपल्याला हा निर्णय घेता येतो की आपल्याला पेपरच्या डिफिकल्टी लेवलचा एक अंदाज आपल्या कॉमन सेन्सनी त्यावेळेला येत असतो। त्यामुळे पेपर जसा असेल तसा आपला अटेम्प्ट बदलेल, तसा आपला अप्रोच बदलेल। शक्यतो 60 मिनिटांचाच वेळ आपल्या हातात असल्यामुळे गणितं जर तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटली आणि ती प्रथमदर्शनी पाहिल्यानंतरच आपल्याला एखादं गणित कळतं की हे आपल्याला आत घेतंय की नाही किंवा याला आपण अटेम्प्ट केलं पाहिजे की नाही, तर हा निर्णय क्विक घेतला जाऊन जेवढी आपल्याला शक्य होतात, जेवढी आपल्याला शुअर मिळतं आहेत तेवढे बीट्स पटकन उचलावेत 1 ते 100 असा राऊंड करून। आणि मग जिथे काही आपल्याला थोडीशी शंका आहे, ॲम्बिग्विटी आहे, तर तिथे त्याला मग सर्कल करून नंतर त्याला रिव्हिजिट करता येतं आहे का शेवटच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये, असाही एक अप्रोच असू शकतो। तर तुम्ही शांत मनाने पूर्ण एकाग्रतेने उद्याच्या पेपरला जा। तुमच्या पुढच्या प्रवासामध्ये डेक्कन आय एस त्यानंतर तुमच्यासोबत असेलच। तुम्हा सर्वांना उद्याच्या परीक्षेकरता ऑल द बेस्ट आणि खूप शुभेच्छा। धन्यवाद।